नमस्कार मित्रांनो, ही आहे छोटी बोट. अशा इथं अनेक बोटी आहेत. या ठिकाणी याला माल वाहण्यासाठी किंवा माणसांना घेऊन जाण्यासाठी इकडे जाण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. ही आहे शिकाऱ्याची बोट. आम्ही घेतलेल्या 2 बोट आहेत या ठिकाणी. आपण आता आतमध्ये जाऊयात. इथं आमचे मित्र नाश्ता करतायत. सकाळचा ब्रेकफास्ट चालू आहे त्यांचा. तर ही आहे शिकारा. आम्ही 9 नंबर गेटमधून आतमध्ये आलो. इथं जवळजवळ 14 गेट आहेत या डल लेकला. तिथं अशा अनेक शिकारा आहेत. यातील अनेक लोक आपल्या चहा नाश्ता दुकान घेऊन या ओढ्यांमधून इकडे फिरतात. तर ही आहे शिकाराची बाहेरची बाजू. इथं बाहेर बसून आपण चहा घेऊ शकतो. या ठिकाणी हा नजारा आहे समोरचा. त्यानंतर आतमध्ये जर गेल्यानंतर तुम्हाला एक छोटासा हॉल दिसेल. इथे तुम्हाला सोफा दिसेल बसण्यासाठी. या ठिकाणी झोपू शकता तुम्ही. काही चेअर्स आहेत या ठिकाणी बसलेल्या ठेवलेल्या आहेत. TV आहे, फॅन आहे. हॉल छान आहे. गाल्याच्या टाकल्याखाली टेबल सेंटरला सुंदर टेबल ठेवलेला आहे. हा एक सोफा आहे. तुम्हाला मित्रांनो अजून एक गंमत वाटेल की या ठिकाणी आतमध्ये गेल्यानंतर असं वाटणार नाही की आपण शिकारामध्ये आहोत. या ठिकाणी फ्रीज आहे. आता या ठिकाणी लाईट गेलेली आहे. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असा पडदा सारल्यानंतर आतमध्ये छोटंसं बोल दिसेल. इथून आतमध्ये गेल्यानंतर वर जाण्यासाठी शिडी आहे. वर जाण्यासाठी काही सामान वगैरे न्यायचं असेल तर शिडीचा वापर करतात. इथं त्यांचं एक छोटंसं किचनसुद्धा आहे. बऱ्याच वस्तू या ठिकाणी ठेवल्या जातात. चहा पाणी नाश्ता या ठिकाणी बनवला जातो. त्यानंतर आम्ही आतमधून बाहेर आलो. या बोटीतून मध्ये जाण्यासाठी हा स्पेस, हा दरवाजा आहे. हा दरवाजा इथून बघितलं मगाशी मी सांगितले आमचे मित्रमंडळी नाश्ता करतात ठिकाणी. इथून पलीकडच्या शिकारामध्ये जाण्यासाठी हा रस्ता आहे. आतमध्ये गेल्यानंतर एक पहिला बेड लागतो. हा एक बेड आहे. छान आहे, सुंदर आहे. स्वच्छ सुंदर बेड. फॅन आहे वर. वरची कारागिरी बघा. लाकडाचं डिझाईन केलेलं आहे. पाठीमागं पेंटिंगच्या ऐवजी त्यांनी एक छान गालीच्या टाईप असं पेंटिंग लावलेलं आहे. अशी खिडकी आहेत त्याला पडदे लावलेले आहेत. आरसा आहे छान. इथे एक छान मेकअप टेबल आहे आणि त्याला अटॅच संडास बाथरूम आहे. ही विशेष गोष्ट आहे याची. अटॅच संडास बाथरूम. या ठिकाणी कपाट आहे. संडास बाथरूम आहे. आतमध्ये इथून बघितलं टब आहे. गरम पाणी, थंड पाण्याची. इतकं गरम पाणी येतं या ठिकाणी की तुम्हाला थंडीची जी काही आवश्यकता असते गरम पाण्याची ती या ठिकाणी पूर्ण होते. हा आहे संडास बाथरूम. आतमधून गेल्यानंतर बाहेर आलो मी आत्ता. बाहेर आल्यानंतर दुसरा बेड आहे या ठिकाणी एक. हा एक बेड आहे. खूप छान स्वच्छ वातावरण असतं इथं. असं वाटणार नाही की आपण शिकाऱ्यामध्ये बसले. छान एखाद्या आलिशान अशा हॉलमध्ये किंवा एखाद्या बेडमध्ये बसले असं वाटतं. दुसरा बेड आहे. खूप सुंदर आहे. 3 माणसं आरामात या ठिकाणी झोपू शकतात. तुम्ही जर काश्मीरला जर आलात तर काश्मीरमध्ये इथे फॅन आहे बघा. मी तुम्हाला मगाशी म्हणलो की प्रत्येक ठिकाणी फॅन आहे. काश्मीरमध्ये आलात तर तुम्हाला या ठिकाणी खिडकी दिसते बघा. आणि टेबल तर मग सांगितल्याप्रमाणे छोटा टेबल आणि संडास बाथरूम. याला सुद्धा अटॅच संडास बाथरूम आहे. याला तुम्ही मुवमेंट देऊन झाकू शकता. हा झाला तुमचा हॉल तयार. बेड तयार झाला. पडदा लावला तर कळणार नाही या ठिकाणी बेड. या ठिकाणी पडदा लावल्यानंतर कळणार नाही तर दरवाजा आहे किंवा या ठिकाणी बाथरूम संडास बाथरूम आहे. पाणी पिण्याची सोय चांगली आहे. स्वच्छ पाणी असतं. तर असा हा शिकारा. शिकाऱ्यामध्ये येऊन राहिल्यानंतर वेगळाच आनंद मिळतो. आत्ता आपण हॉलमध्ये आलो. शिकाऱ्याच्या हॉलमध्ये आलो आहे. तुम्ही या ठिकाणी बसू शकता शांतपणे. असं बसू शकता इथे आणि इथं TVचा आनंद घेऊ शकता. असा हा हॉल. वर छान झोंबर लटकते. इथे वरचा फॅन नाही तर स्टँडिंग फॅन आहे. तर 4 खिडक्या आहेत ह्या हॉलला.
आणि बाहेर आल्यानंतर हे सुंदरसं नजारा. इथे छोटी छोटी दुकानंसुद्धा एक भाजी दुकान किंवा नाश्त्याचे दुकान, पाणी बॉटल, चाय, नाश्ता या सगळे या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतं. ते सगळे असे फिरते दुकान, आपण तरंगते दुकान म्हणूया आपण याला. तर हा आहे शिकारा आणि यामध्ये तुम्ही जरूर या. 2 दिवस तर कमी तुम्ही या ठिकाणी मुक्काम केला ना तर शिकाराचा पूर्ण आनंद घेता येतो. हे असे मित्र आमचे नाश्ता करतायत. सकाळी मॅगी, अंडा ऑमलेट वगैरे छान नाश्ता होतो त्यांचा. आणि आता आम्हाला सगळं सामान घेऊन या छोट्या बोटीमधून आम्हाला मेन रोडला म्हणजे गेटला जायचं आहे. गेट नंबर 9ला 14 गेट आहे साधारणतः इथे. तर हा शिकारा, इथे एक शिकारा आहे आणि हा एक शिकारा आहे. बाहेर बसल्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टीचा आनंद इतका होतो की बस सकाळ संध्याकाळ दुपार कधीही बसा तुम्हाला प्रसन्न वाटतं या ठिकाणी. तर असा हा शिकारा जरूर या बघा. थँक्यू. भेटूया पण लवकरच.